आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं आमरे? कशा पण एवढी कावरी पावरी झालीस? अगं नाहीतर काय, किती वाजल्यात बघ की. दीदी अजून आली नाही. हा, सूर्य कुठं गोला म्हणायचं आज? नाही म्हणजे तुझी दीदी उशिरा येणार म्हणून तू घाबरतीस होय ग? अगं एरवी मला समजवत असतीस, मला बोलत असतीस तू. आज उशिरा गेली कामाला म्हणून होणार असेल उशीर. बघ बघ तिला फोन लाव. अगं केलेला मी फोन, आता रोजच्या टायमिंगलाच येते म्हणाली. ती बघ आली तुझी दीदी. अगं दीदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. चल लवकर आज चल, मला तुम्हाला लय महत्वाचं सांगायचं. चल ना माझ्या बरोबर. नंतर काम कर, ये लवकर ये. आमरे थांब ग जरा, बस दीदी येतो. आई तू पण बस. अगं पण अरे ऐका माझं जरा. अगं काय सांगायचंय तुला? थांबा जरा. एवढ्या काळजीने काय बघतेस? ऐका जरा माझं. दीदीला त्या डीजे बरोबर मनापासून लगीन करायचं नाही हे आपल्या समजांना माहिती. तरी पण त्या आत्याच्या मनाखातीर आपण आपल्या आयुष्याची राखरांगोळी कशा पायी करून घ्यायची? त्या आत्यापासून जर वाचायचं असेल ना तर एकच मार्ग. कुठला? ऐक माझं दीदी, तू 8-10 दिवस कामावर सुट्टी टाक. लग्नाच्या दिवशीच आपण पळून जाऊ. आमरे तू काय बोलतेस तुला कळते का? आमरे उगाच काय वाटेल ते बोलू नको तू. माझं ऐकून तरी घ्या. त्या डीजेला मी बरोबर गंडवले. लग्नाच्या दिवशी ना तो स्वतःच पळून जायच्या तयारीत असणार. आणि एकदा का तो पळून गेला की लग्न कॅन्सल. आणि आत्या पण तुम्हाला का होणार नाही. म्हणजे आपण बरोबर ह्या सगळ्यामधनं सुटतोय. आणि मग अरे मी असं काय बी करणार नाही, लक्षात ठेव. स्वतःच्या घरातनं पळून गेल्यावर लोक काय म्हणतील? आज पप्पा आपल्यात नसले तरी लोक लई मानतात त्यांना. आणि आईच्या इब्रतीला बी धक्का लागत. आणि पळून जायला मी काय गुन्हेगार आहे का? तिथे सगळं बरोबर आहे तुझं, पण तो वांग्या आहे ना कुठल्याच अँगलने तुझ्याशी लग्न करायला परफेक्ट नाही. अगं तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतेस. अगं आई तू तरी समजव हिला. आमरे मंजू जे काय बोलते ना ते बरोबर बोलते, कळतंय तुला? अगं उद्या देवाबरोबर पत्रिका ठेवायला जायचं म्हणतात वंस, आणि तुला आज आत्ताही समजा सुचतंय वय ग.